नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। रेल्वेकडून लवकरच एक नवीन जाहिरात जी आहे तर ती येणार आहे। खूप वर्षानंतर या पदासाठी डायरेक्ट भरती जी आहे तर ती होणार आहे। याच्याविषयीची शॉर्ट नोटीस आलेली आहे, तर संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर ते जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लवकरच आरआरबी एनटीपीसी ची पण जाहिरात जी आहे तर ती येणं अपेक्षित आहे आणि याच्यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर याची आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे, तर त्याला तुम्ही नक्की जॉइन करू शकतात। जॉइन करण्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे। तसेच कुठलीही समस्या असेल, प्रॉब्लेम असेल तर आमच्या टेलिकॉलिंग टीमचा नंबर आहे, त्यांना तुम्ही कॉल करू शकतात। आणि बॅच जॉइन करताना जर तुम्ही हा GM10 नावाचा एक कोड यूज केला तर तुम्हाला या बॅचच्या प्राइसेसवर फ्लॅट 10% पर्यंतचा ऑफ जो आहे तर तो मिळू शकतो। बघा शॉर्ट नोटीस ही कशा संदर्भातली आहे बघा। सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस तर ही 4/2025 ची आहे, म्हणजे कशाशी संबंधित आहे, सेक्शन कंट्रोलर या पदासाठी ही जाहिरात आली। रेल्वे सेक्शन कंट्रोलर या पदासाठी जाहिरात आली आणि त्यांनी सांगितले लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन इज 14/10/2025 जे आहे तर ती लास्ट डेट असणार आहे, म्हणजे 14 ऑक्टोबर ही त्याची लास्ट डेट असणार आहे। म्हणजेच काय की पुढच्या महिन्यात याची जी ओरिजिनल नोटिफिकेशन आहे किंवा याची फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे तर ती सुरू होऊ शकते। बघा ओपनिंग डेट कधीपासून फॉर्म भरणं सुरू होणार आहे, 15 सप्टेंबर पासून आणि हे 14 ऑक्टोबर पर्यंत जे आहे तर ते चालणार आहे। एकूण किती वॅकन्सी असणार आहे, 368 असणार आहेत। खूप वर्षानंतर ही वॅकन्सी येते आहे। सेक्शन कंट्रोलर आहे, 6 पे आहे आणि लेवल 6 आहे, 35,400 हे बेसिक पे असणार आहे। मेडिकल स्टँडर्ड A2 आहे आणि वयोमर्यादा ही 20 ते 33 वर्ष 1/1/2026 रोजी या दिवशी वयोमर्यादा जी आहे तर ती गणली जाणार आहे। बघा शॉर्ट नोटीस आलेली आहे 22 ऑगस्टला, त्याच्यानंतर याची डिटेल नोटिफिकेशन 14 सप्टेंबर पर्यंत येण्याची अपेक्षा आहे। ऍप्लिकेशन स्टार्ट होणार आहे 15 सप्टेंबर पासून आणि लास्ट डेट असणार आहे ऍप्लिकेशन भरण्याचा 14 ऑक्टोबर। पुढे बघा याची वॅकन्सीज किती, बघा 368 वॅकन्सीज आहेत। किती, 368 वॅकन्सीज आहेत। परंतु हे सेक्शन वाईज, झोन वाईज जर आपण पाहिलं तर आपल्याला वेगवेगळी बघायला मिळतात। फॉर एक्झाम्पल सेंट्रल रेल्वेच्या 25 जागा आहेत, ईस्ट कोस्ट रेल्वेच्या 24 जागा आहेत, ईस्ट सेंट्रल रेल्वेच्या 32 जागा आहेत, ईस्टर्न रेल्वेच्या 39 जागा आहेत, नॉर्थ सेंट्रलच्या 16 जागा आहेत, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे 21 जागा आहेत, नॉर्दर्न रेल्वे 24 जागा आहेत, नॉर्थ वेस्टर्न रेल्वे 30 जागा आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला हे बघायला मिळतं आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 368 एवढ्या जागा ज्या आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात। व्हिडिओ पॉज करून तुम्ही झोन जे आहेत तर ते बघू शकतात। पात्रता काय असणार आहे, याच्यासाठी कोणत्याही शाखेचा जो पदवीधर आहे तर ज्याची डिग्री कंप्लीट आहे तो फॉर्म भरू शकतो। वयोमर्यादा असणार आहे 20 ते 33 वर्ष आणि हे एज कॅल्क्युलेट केले जाणार आहे 1 जानेवारीला 2026 ला। पुढे स्टेजेस किती असतील बघा, याच्यामध्ये एक सिंगल एक्झाम असणार आहे। सिंगल एक्झाम नंतर तुमची निवड होणार आहे। स्किल टेस्ट वगैरे असण्याची शक्यता कमीच आहे। त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमचं मेडिकल एक्झामिनेशन होण्याची आहे। 35,400 हे जरी बेसिक पे असलं तरी बाकीच्या गोष्टी जसं की डिअरनेस अलाउन्स, हाऊस रेंट अलाउन्स आणि ट्रान्सपोर्ट अलाउन्स हे जर आपण ऍड केलं तर इन हँड सॅलरी तुमची 60,000 प्लस जी आहे तर ती इन हँड सॅलरी तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे। ओके, बाकी परीक्षा शुल्क हे 500 रुपये 250 रुपये जे रेल्वेचे आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे। बाकी जो आपला एनटीपीसीचा जो पॅटर्न आहे ना तर त्याच पद्धतीने याचा एक्झाम पॅटर्न असण्याची शक्यता आहे। बाकी सर्व माहिती, डिटेल माहिती जेव्हा याची नोटिफिकेशन येणार आहे, पूर्ण नोटिफिकेशन, तेव्हाच आपल्याला कळणार आहे। आरआरबी एनटीपीसी ची जाहिरात येणार आहे लवकरच, म्हणून तुम्ही ही बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात। आणि त्यासोबतच इग्नाइट अकॅडमीचे आता वेगवेगळे कोर्सेस आपण अवेलेबल करून दिलेले आहेत। तुमच्यापैकी जे उमेदवार बँकिंगची तयारी करत असतील ना, आता आपण बँकिंग या क्षेत्रात सुद्धा पदार्पण केलेले, त्याचे पण आपण ऑनलाईन लेक्चर्स आता सुरू केलेले आहेत। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।